बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर अजूनही शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या लाडक्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला आपण सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करावं, जेणेकरून आपल्या शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या साऱ्या बातम्या, सारा माहितीपट मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रत्येक शिवसैनिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या माध्यमाची मदत होत असते. आपण सर्वांनी शिवसेना एक वादळ लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करावं. गेल्या काही दिवसांपासून मी पाहतोय शिवसैनिकांनो, जाणीवपूर्वक शिवसैनिकांना अगदी प्रेस कॉन्फरन्सेस असतील, रस्त्यांवर शिवसैनिकांच्या बाईट असतील, मी प्रत्येक ठिकाणी पाहतोय मीडियाद्वारे विशेषतः एक प्रश्न केला जातो आणि विशेषतः भाजपाईंकडून एक प्रश्न केला जातो आणि शिवसैनिक थोडेसे गोंधळलेल्या अवस्थेत मला या ठिकाणी दिसतात. प्रश्न असा असतो की बाळासाहेब म्हणाले होते, बाळासाहेबांच्या काही जुन्या विधानांचा दाखला दिला जातो, म्हणजे 30-35 वर्षांपूर्वी बाळासाहेब जे म्हणाले होते त्याचा दाखला आता 2024 मध्ये दिला जातो आणि जाणीवपूर्वक शिवसैनिकांमध्ये गोंधळाचं वातावरण तयार केलं जातं. बाळासाहेब म्हणाले होते की जर मला काँग्रेस बरोबर कधी जावं लागलं तर मी माझं दुकान बंद करेल, पहिला, आणि दुसरी गोष्ट, मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. या दोन विधानांना जाणीवपूर्वक शिवसैनिकांसमोर ठेवून त्यांचे व्हिडिओ दाखवून तशा प्रकारचं एक संभ्रमाचं वातावरण तयार केलं जातं. आता लक्षात घ्या शिवसैनिकांनो, अशा प्रकारचे अनेक प्रसंग आपल्याकडे देखील आहेत, ज्याबद्दल मी बोललच पुढच्या काही मिनिटांमध्ये. पण लक्षात घ्या, यालाच मी म्हणतो फेक नॅरेटिव्ह. आणि हा असा फेक नॅरेटिव्ह तयार करून शिवसैनिकांच्या मनामध्ये एक संभ्रम तयार करायचा आणि जेणेकरून आत्ताच्या 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये या सगळ्याचा कशा प्रकारे फायदा तयार करून घेतला जाईल आणि स्वतःला त्याचा उपयोग करून घेता येईल अशा प्रकारचं एक वातावरण तयार करायचं. कशा प्रकारे एकनाथ शिंदेंनी केलेली बंडाळी ही बाळासाहेबांच्या विचारांना अनुसरूनच होती, कशा प्रकारे उद्धव साहेब शिवसेनेच्या किंवा बाळासाहेबांच्या विचारांशी प्रार्थना करतायत अशा प्रकारचं एक वातावरण तयार करायचं. या सगळ्याचा पर्दाफाश पुढच्या काही 5 ते 10 मिनिटात मी करणार आहे. तर आपण वारंवार या सगळ्या विषयांवर बोललेलोच आहोत, पण आज विशिष्ट व्हिडिओ, विशेष याच विषयावर तुम्हा सर्वांसाठी आणि विशेषतः जे प्रश्न विचारत आहेत त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ समर्पित. पुढे मी माझं विश्लेषण करण्या अगोदर तुम्हाला बाळासाहेबांच्या जुन्या भाषणातले 1 ते 2 प्रसंग मी दाखवणार आहे. त्यातला पहिला प्रसंग हा जवळपास 25-30 वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे, पण या प्रसंगात कशा प्रकारे बाळासाहेब सांगतात की या भारतीय जनता पक्षाला कसा भस्म्या झालेला आहे, जिकडे जाऊ तिकडे खाऊ, जिकडे जाऊ तिकडे खाऊ. अगदी जुना व्हिडिओ, अगदी गोव्यात देखील बाळासाहेबांना सांगायचंय की गोव्यात देखील आम्हाला येऊ नका म्हणतायत हे भाजपावाले, ज्यावेळेस भाजपाचं गोव्यामध्ये 0% अस्तित्व होतं. मी साधं हे उदाहरण का देतोय लक्षात घ्या, त्याचा व्हिडिओ दाखवेलच मी. हे उदाहरण देण्यामागचं कारण असं की विचार करा शिवसैनिकांनो, 25-30 वर्षांपूर्वी बाळासाहेब असताना जर ही अशी वागणूक होती, मग आज 2019 मध्ये ज्यावेळेस शिवसेनेने वेगळा निर्णय घेतला त्यावेळेस कशी वागणूक असेल. या भारतीय जनता पक्षाला भस्म्या झाला होता हे स्वतः बाळासाहेब कसे म्हणाले, एकदा हा व्हिडिओ पहा. तसंच आम्हाला असं सांगायचं की सगळा हिंदुस्थान तुम्ही घ्या, पण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सरकार आणण्याची एक संधी आम्हाला द्या. गोव्यामध्ये तेच, महाराष्ट्रात ठीक आहे, गोव्यात नाही म्हणजे काय, गोव्याची किल्ली तुमच्याकडे आहे आणि त्या खलं पाण्यात ते अगदी हम तुम एक कमरे में बांधावून चावी खो जायसारखं गाणं गाताना आम्हाला बाहेर ठेवताय. लाथ मारून दरवाजा फोडून टाकू गोव्याचा पाहिजे मनात आणलं तर. म्हणून प्रत्येक वेळेला आम्ही त्याग करायचं. गोव्यात काय, मग तुमचा तरी कुठे होतो गोव्यात? तुमचंही नाही आमचं नाही, एकत्र येऊन काहीतरी करूया, चांगलं सरकार देऊया, फालोरो बिलोरे फालतू लोक काढून टाकूया. पण काय त्यांच्या डोक्यातच नाही, जागांचा ओरबडा. मागच्या वेळेला आम्ही 200 मिळवले ते, ह्या वेळेला आमची जरा संख्या वाढलेली आहे, या वेळेला आम्ही जरा जोर काढलेले आहेत. मागच्या वेळेला 5 नमस्कार काढले आम्ही, सूर्यनमस्कार, आता या वेळेला 10 काढलेले आहेत. आम्हाला 5 सीटा पाहिजे, 14. काय पटत नाही मला, आणि म्हणून जरा थोडासा त्रास होतो, ताप होतो. केवळ हिंदुत्वासाठी आणि सरकार काढण्यासाठी आम्ही काही सहन करतो, ते दरवेळेला सहन करता येणार नाही. आणि उद्या दुर्दैवाने युती तुटलीच तर आपण काय करणार आहात? शिवसेनेचं सरकार स्वतंत्रपणाने निवडून आणणार आहात? आणू शकाल? नक्की? आईचान का आपला कंटाळा बघू, मतदान सुरू झालेलं आहे, 2ला जाऊ, 2 वाजले, अहो उठताना, 4ला जाऊ, 4 वाजले, अहो जाताना चहा पिऊन जाऊ, असं नका करू. पहिल्यांदा कर्तव्य बजवा. पण ही पाळी महाराष्ट्रात येणार नाही. परवा मी गोव्याला जातोय, जाहीर सभा होणार आहे.
आणि त्यांना सुबुद्धी सुचेल अशी मी अपेक्षा करतो आणि प्रार्थनाही करतो. पण जागांचा बंटवारा हे आमच्या पुढे ध्येय नाही. मग ते म्हणते मग असं जर असेल मग तुम्ही आम्हाला कशा करता. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण विचार कराल तर शिवसेना जेवढी एकंदर मजबूतीने उभी आहे, पाळमुळं जेवढी खोल गेली तशी तेवढी तुमची नाही आहे, बिलकुल नाही. आणि सत्य असताना आमच्या जोरावरतीच तुम्ही आलात ना, तुमचा आम्हाला फायदा झाला असं आम्ही नाही म्हणत नाहीये. पण कधीही तुमचे 10 खासदार ह्या महाराष्ट्रात केव्हाही निवडून आले नाही, ते त्यावेळेला आले. हा युतीचा परिणाम लक्षात घ्या, आम्ही लक्षात घेतो. आम्ही असं म्हणत नाही की केवळ आम्हीच आणि आम्हीच नव्हे, तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा मिळून हे असं. पण काय ऐकायलाच तयार नाही. तर अशी गोचिडी प्रवृत्ती ठेवू नका, बिलकुल ठेवू नका. दूध प्यायचं तर सरळ दूध पिया. दूध संपलं तरी मात्र रक्त प्यायला लागाल तर मात्र पंचायत होईल. त्यानंतर बाळासाहेबांच्या एका कार्टूनचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय. बाळासाहेबांनी भारतीय जनता पक्षावर एक कार्टून काढलं होतं. म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शरद पवार ज्यावेळेस एकत्र आले होते आणि बाळासाहेबांना लांब केलं होतं, त्यावेळेस बाळासाहेबांनी भारतीय जनता पक्षाविषयी कार्टूनच्या मार्फत आपलं मत कसं व्यक्त केलं होतं हा देखील एकदा व्हिडिओ पहा. हे सगळं सांगण्यामागचं कारण असं, म्हणजे भारतीय जनता पक्ष करेल ते चांगलं, म्हणजे तुम्ही काश्मीरात कराल ते चांगलं, तुम्ही शरद पवारांशी युती कराल ते चांगलं, तुम्ही काहीही करू शकता. फक्त शिवसेनेने जर काही केलं तर शिवसेना हिंदुत्वाशी प्रार्थना करते. जर एकदा हा देखील व्हिडिओ पहा. आयुष्याच्या पुन्हा पेटवा मशाली असं आवाहनही शिवसैनिकांना केलं जाते. पण अशातच बाळासाहेब ठाकरेंनी काढलेलं 37 वर्ष जुनं व्यंगचित्र व्हायरल होते. यामध्ये मशाल हाती धरून बाळासाहेब भाजपला इशारा देताना दिसतात. आता भाजप आणि सेनेमध्ये सध्या असलेले वाद आपल्याला माहिती आहेत. या परिस्थितीला हे व्यंगचित्र तंतोतंत लागू होतं. पण त्यावेळी असं काय झालं होतं की बाळासाहेबांनी इतक्या कठोर शब्दात भाजपला इशारा दिला होता. व्यंगचित्रात एका बाजूला शिवसेना हातात कमळ घेतलेली दिसते, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना हातात मशाल घेऊन दिसते. कमळ हातात घेतलं तेव्हा सुकावलात आणि आता मशालीची धाक सहन करा असा इशारा बाळासाहेबांनी या व्यंगचित्रातून भाजपला देताना दिसतात. आम्ही अधिक माहिती घेतली असता बाळासाहेबांनी हे व्यंगचित्र 1985 मध्ये काढलं होतं. पण बाळासाहेब 1985 मध्ये भाजप विरोधात इतके आक्रमक का झाले होते, तर त्याचं झालं असं, 1984 ला भाजप आणि सेनेची युती झाली. त्यावेळी शिवसेनेकडे त्यांचं अधिकृत असं चिन्ह नव्हतं. त्यामुळे बाळासाहेबांनी त्यांचे 2 उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर उतरवले होते. एक होते मनोहर जोशी आणि दुसरे होते वामनराव महाडिक. पण इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसला मिळालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे या भगव्या युतीचा टिकाव लागला नाही आणि युतीचे उमेदवार मोठ्या फटकाने पराभूत झालेत. त्यानंतर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी शिवसेनेसोबत युती नको असा निर्णय घेतला. शेवटी भाजप सेनेची युती तुटली. त्यानंतर 1985 ची विधानसभा निवडणूक लागली. यात भाजपनं शरद पवारांसोबत युती केली होती. शिवसेनेने 45 जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. पण सेनेकडे चिन्ह नव्हतं. आता जे उद्धव ठाकरेंना मिळालेलं मशाल चिन्ह आहे तेच मशाल चिन्ह त्यावेळी शिवसेनेला मिळालं होतं. यावेळी प्रचार सभांमध्ये बाळासाहेबांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. कमळाबाई सोबत आम्ही संसार थाटला पण कमळाबाई आम्हाला सोडून गेली असा उपहासात्मक टोला बाळासाहेबांनी त्यावेळी भाजपला लगावला होता. आता जे मशाल हातात घेतलेलं व्यंगचित्र व्हायरल होतंय ते बाळासाहेबांनी याच काळात काढलं होतं. युती तुटल्यामुळे बाळासाहेबांनी आपल्या व्यंगचित्रातून भाजपवर निशाणा साधला होता. 1985 च्या या विधानसभा निवडणुकीत इंदिरा गांधींनी बाजी मारली होती. शिवसेनेने 45 निवडणुका लढवल्या असल्या तरी त्यावेळी शिवसेनेचा एकमेव उमेदवार निवडून आला होता आणि ते उमेदवार म्हणजे छगन भुजबळ आणि त्यांचं चिन्ह होतं मशाल. आता हेच मशाल निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळाले. आता या चिन्हावर ठाकरेंना किती यश मिळतं हे आपल्या शिवसैनिकांनो, मी माझ्या मूळ मुद्द्यावर येतो. मला हे व्हिडिओ वगैरे दाखवण्याचं काहीच कारण नाही. लक्षात घ्या, आपल्या डोक्यामध्ये विचार हे फिट असले पाहिजेत की भारतीय जनता पक्षाशी शिवसेनेने 2019 मध्ये अशा प्रकारचा काडीमोड का घेतला, याला बाहेर का केलं गेलं. भारतीय जनता पक्षाला बाजूला करून शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करून सरकारमध्ये का सामील झाली, याचं एक महत्वाचं कारण सांगतो शिवसैनिकांनो. जवळपास 20 वर्षापर्यंतचा मागचा इतिहास तुम्ही लक्षात घ्या. गेल्या 20 वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या वागण्यामध्ये, त्यांच्या चालीरीतीमध्ये एक आमूलाग्र बदल झालेला होता.
ज्याचे सर्वात जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, हे सूत्र आतापर्यंत कायम असायचं आपल्या युतीमध्ये. या सूत्राच्या आधारावर भारतीय जनता पक्षाने कायम शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो 2009चं. 2009 मध्ये ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये विधानसभांची पुनर्रचना झाली, जवळपास 2 मला वाटतं विधानसभा वाढवल्या गेल्या होत्या, मला वाटतं गुहागर असावी किंवा कोथरूड असावी. या दोनही विधानसभांमध्ये आणि दोनही विधानसभा शिवसेनेच्या वाट्याला गेल्या होत्या, कोथरूड आणि गुहागर. तर गुहागरमध्ये विनय नातू शिवसेनेच्या विद्यमान उमेदवाराच्या विरोधात उभे राहिले होते, रामदास कदमाच्या विरोधात, आणि रामदास कदमाचा पराभव देखील झाला होता. हे सांगण्यामागचं तात्पर्य लक्षात घ्या. आणि कोथरूडमध्ये तेच झालं. मला वाटतं चंद्रकांत मोकाटे आपले उमेदवार होते, आणि तिकडे मला त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचं नाव तितकंसं माहित नाही, मला वाटतं केसकर म्हणून होते. तिकडे चला आपला विजय झाला असेल, पण एक तगडी फाईट त्या केसकरने तिथे सुद्धा दिली. म्हणजे ही 2 विधानसभा यासाठी मी तुम्हाला सांगतोय, या नव्याने स्थापन झाल्या होत्या, या कुठल्याही पक्षाकडे नव्हत्या. नव्याने स्थापन झालेल्या विधानसभांमध्ये देखील अपक्ष उतरवले गेले. बघा, जवळपास 2019च्या निवडणुकीमध्ये जवळपास 46 ते 50 ठिकाणी, 46 ते 50 ठिकाणी, कारण माझ्याकडे 46चा अधिकृत आकडा आहे आणि 50चा मला स्थानिक पातळ्यांवरचा काही राहिला असेल तर 46 ते 50. याच्यामध्ये तुम्हाला काही विशिष्ट उदाहरणं सांगतो. अगदी उरण असेल, अगदी बार्शी असेल, किंवा भिवंडी पूर्व घ्या, अगदी अंधेरी पूर्व घ्या, अनेक ठिकाणी अपक्ष उतरवले गेले. अगदी सावंतवाडीची जागा घ्या, सर्व ठिकाणी. उरणची जागा सगळ्यात महत्वाची. आज जो महेश बालदी या भारतीय जनता पक्षाचा उरणमध्ये आमदारकीचा उमेदवार आहे, तो मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये आपल्या मनोहर शेठ भोईर, जे 5,000 मतांनी पराभूत झाले होते, त्यांच्या विरोधात अपक्ष उभा राहिला आणि 75,000 मतदान घेऊन, माझ्या मते 85,000चं मतदान घेऊन आज जिंकून आला, आणि मनोहर शेठ भोईरांना 80,000चं मतदान झालं. म्हणजे अपक्षाला भारतीय जनता पक्ष मदत करायचा. याचं कारण तुम्हाला सांगतो. या सगळ्याची धग कुठे आहे ते, म्हणजे याचं कारण लक्षात घ्या. तुम्हाला जर मुळात घुसायचं असेल ना, का भारतीय जनता पक्षाच्या पेकाटात लाथ मारली, याचं कारण तुम्हाला सांगतो. आज अपक्ष निवडून येतो आणि भारतीय जनता पक्षाचा हा म्हणजे अपक्ष त्याला सपोर्ट राहतो. सगळं भारतीय जनता पक्षाचं मतदान अपक्षांच्या पाठीशी उभं होतं. याचा विचार जर बारीक खोलात जाऊन केला तर असं लक्षात येतं की भारतीय जनता पक्षाला शिवसेनेला कायम लांब ठेवायचं होतं. म्हणजे बहुमताच्या आकड्यापासून किंवा शिवसेनेचे आपल्यापेक्षा जर जास्त आमदार निवडून आले तर आपल्यावर शिवसेनेचा दबाव तयार होईल, यासाठी शिवसेनेला लांब ठेवण्यासाठी कायम अपक्ष उभे करायचे आणि आपल्या आमदारांची संख्या फुगवायची. जवळपास शिवसेनेच्या 28 उमेदवारांचा 19 साली पराभव झाला. 28 उमेदवारांचा. शिवसेना ज्यावेळेस एकट्याने लढली त्यावेळेस शिवसेनेचे 63 आमदार यांच्या मोदी लाटेमध्ये निवडून आले होते. म्हणजे जिथे मोदींची लाट ही सर्वोच्च ठिकाणी होती, त्या काळातही शिवसेना एकट्याने लढली 2014 साली आणि 63 आमदार निवडून काढले होते. मग तुम्ही मला सांगा, 19 मध्ये अशी कोणती लाट होती तरी देखील आपले आमदार कमी झाले? याचा विचार करायला हवा. कारण भारतीय जनता पक्षाने आपले आमदार पाडले, हे लक्षात घ्यायला हवं. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो. शिवसेना प्रमुखांचं निधन झाल्यानंतर शिवसेना आता काही मजबूत राहिलेली नाही, मनसे स्ट्रॉंग झालेली आहे. 14ची म्हणजे 12-13च्या आसपासची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. तेव्हापासूनच जसे बाळासाहेब आपल्यातनं गेले 12 साली, नोव्हेंबर 12 साली, तसं भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर दबाव तयार करायला सुरुवात केली. आणि कशा प्रकारे शिवसेना सर्वात कमी जागा लढवेल हे 14 पासूनच प्रयत्न सुरू झाले. 14ला शिवसेनेने भीक घातली नाही. शिवसेनेने बाळासाहेब नसताना देखील हा एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि युती तोडली. तुम्ही लक्षात घ्या. कारण शिवसेनेवर इतका दबाव तयार केला गेला, जणू काही शिवसेना आता काही लहानसं बाळ राहिलेलं आहे आणि आम्ही फार मोठे आहोत, महान आहोत आणि शिवसेना अगदी उलूसं बाळ आहे आमच्या समोर. शिवसेनेने अशाही काळामध्ये या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवलं होतं. शेवटी शिवसेनेशिवाय यांचा मुख्यमंत्री बनू शकला नाही. तरी शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला साथ दिली असली तरी भारतीय जनता पक्षाने आपल्या कोत्या मनाचं दर्शन तिथे देखील दाखवलं. केंद्रामध्ये शिवसेनेला जवळपास 19 खासदार असताना देखील शिवसेनेला अवजड उद्योग मंत्री पदासारखं, ज्याच्याशी जनतेचा थेट संबंध नसतो, म्हणजे लोकांमध्ये मिसळताच येत नाही या खात्याद्वारे, असं मंत्रीपद देऊ केलं होतं. अवजड उद्योग मंत्रीच्या नावाप्रमाणेच ते मंत्रीपद देखील अवजड होतं. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये देखील तेच. शिवसेनेला जी काही 8-10 मंत्रिपद दिली त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम सोडलं, नगरविकास सोडलं, अशा प्रकारची खाती जर सोडली तर शिवसेनेला एकही महत्वाचं खातं नव्हतं. आणि तीही खाती शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी या एकनाथ शिंदेंना देऊ केली होती. विचार करा. 19 मध्ये, आता 14 ते 19 हा काळ मी तुम्हाला सांगतोय.
या मधल्या 5 वर्षाच्या काळामध्ये शिवसेनेने उठता लात आणि बसता बुक्की सहन केली. म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची मागणी केल्यानंतर महाराष्ट्राच्या सरकारमध्ये, विशेषतः भाजपाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदासारखं असंवैधानिक पदच नसणार, या पदाची आम्हाला काही गरज नाही असं सांगून शिवसेनेची बोळवण केली होती. शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देऊ केलं नाही. 63 आमदार असताना सुद्धा, शिवसेनेच्या जीवावर सरकार स्थापन झालेलं असताना सुद्धा उपमुख्यमंत्री पद देऊ केलं नाही. सगळं काही शिवसेना सहन करत आली होती. शिवसैनिकांनो लक्षात घ्या, कुठून या सगळ्या गोष्टीची सुरुवात झाली हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. त्यानंतर मात्र प्रत्येक ठिकाणी शिवसेनेची माणसं फोडायचा प्रयत्न झाला. माणसं जाणीवपूर्वक शिवसेनेच्या विरोधकांना भाजपामध्ये घेण्याचा एक प्रयत्न सुरू झाला. अगदी राणेंचा प्रयत्न देखील त्यांनी केलेला आहे. त्याच काळात तो सुरुवात झाला. या सगळ्या गोष्टींची कुठेतरी आता हे सगळं जड होऊ लागलं होतं, डोक्याच्या वरून जाऊ लागलं होतं. आणि त्यानंतर 2019चा ज्यावेळेस काळ सुरू झाला, ज्यावेळेस पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभा आणि त्या विधानसभांच्या अगोदर ज्यावेळेस लोकसभांची बोलणी झाली, आपली युती तुटली असल्यामुळे पुन्हा ही बोलणी करणं गरजेचं होतं. केंद्रातनं अमित शहा मातोश्रीवर आले. अमित शहांनी ज्यावेळेस ही बोलणी केली, अमित शहांनी काही तिथे आश्वासनं दिली, वचनं दिली. अमित शहांनी ज्यावेळेस लोकसभेच्या वेळेसच विधानसभेच्या बोलणी करायच्या नाहीत अशा प्रकारचा एक तो पैंतरा आजमावायचा प्रयत्न केला होता. त्याच वेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणाले, मला भारतीय जनता पक्षाची जुनी खोड चांगलीच माहिती आहे. जे काही असेल, कारण लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका असतात. लोकसभेत तुम्हाला यश मिळालं की तुम्ही शिवसेनेला बाजूला करणार, ही तुमची जुनी खोड आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी लोकसभेबरोबरच विधानसभांची देखील बोलणी आत्ताच पूर्ण करावीत. कारण पूर्वानुभव वेगळा होता भारतीय जनता पक्षाचा. आपल्याला माहिती होतं या भारतीय जनता पक्षाची खोड काय असणार आहे ते. लोकसभेमध्ये जर यश मिळालं तर हा शिवसेनेला फाट्यावर मारणार हे मात्र निश्चित होतं. त्यामुळे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी राजकीय खेळी चांगलीच खेळली. विधानसभांच्या बोलणीसाठी भारतीय जनता पक्षाला त्यांनी राजी करून घेतलं. त्यानंतर मला वाटतं एक प्रेस कॉन्फरन्स झाली. त्या प्रेस कॉन्फरन्सचा व्हिडिओ मी तुम्हाला बऱ्याचदा दाखवलेला आहे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी स्वतः मातोश्रीच्या बाहेर येऊन सांगितलं होतं की आतापर्यंत आपण 22 जागा लढवायचो, आता आपण 1 जागा वाढवून घेतलेली आहे. मला वाटतं ती जागा पालघरची असावी, आपण 23 जागा लढवायला लागलो. आणि त्यानंतर विधानसभांची बोलणी काय झाली हे स्वतः देवेंद्र फडणवीसांनी आपल्या तोंडून सांगितलेलं आहे. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस म्हणतायत, मित्रपक्षांना सोडलेल्या जागांव्यतिरिक्त उरलेल्या जागा या शिवसेना भारतीय जनता पक्ष समसमान लढवेल. म्हणजे समजा 288 मतदारसंघांपैकी समजा उदाहरणार्थ 88 जागा आपण मित्रपक्षांना सोडल्या, उरल्या 200 जागा, तर 200 भागिले 2 100 जागा भारतीय जनता पक्ष शिवसेना लढवेल. पण झालं कसं तुम्हाला सांगतो शिवसैनिकांनो, अगदी तेच जे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या मनात होतं अगदी तेच झालं. लोकसभेला जे बोलणं झालं होतं त्याला कसा फाटा मारला बघा. शिवसेनेने 117 जागा लढवल्यात आणि भारतीय जनता पक्षाने जवळपास 164 ते 170 जागा लढवलेल्या आहेत. याचं कारण तुम्हाला सांगतो, मित्रपक्षांच्या सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पक्षाने घेतल्या. सगळ्या मित्रपक्षांना कमळावर लढवलं आणि भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या 164 जागा घेतल्या होत्या. हे महत्वाचं कारण असतं. याला म्हणतात शब्द पाळणं, याला म्हणतात यांचं हिंदुत्व. हिंदुत्व कधी खोटं बोलायला, हिंदुत्व शब्द पाळायला शिकवतं, प्रामाणिकपणा शिकवतं, विश्वासघातकीपणा हिंदुत्व शिकवत नाही. काय म्हणाले होते पहा ना देवेंद्र फडणवीस. अमित शहा बाजूला बसले होते, एका बाजूला मला वाटतं उद्धव साहेब होते आणि एका बाजूला रावसाहेब दानवे बसले होते. अमित शहाच्या समोर, दानवेच्या समोर कसा मीडियावर दिलेला शब्द पलटवला होता 2019 मध्ये. जरा पहा देवेंद्र फडणवीस. सरकार माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी यावं आणि देशहिताचे निर्णय त्या माध्यमातून व्हावे अशा एका व्यापक हितातून हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. आता जी काही युती झालेली आहे त्या संदर्भात आमचा निर्णय असा झाला आहे की लोकसभेकरता या ठिकाणी शिवसेना 23 जागा लढेल आणि भारतीय जनता पार्टी 25 जागा लढेल. विधानसभेच्या संदर्भातला आमचा निर्णय असा झालेला आहे की आमचे जे मित्र आहेत यांच्याशी चर्चा करून त्यांच्या जागा निश्चित करू आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या अर्ध्या जागा शिवसेना आणि भाजप या ठिकाणी लढेल. आणि गेल्या 5 वर्षात आम्ही जे काही काम केलेलं आहे आम्हाला विश्वास आहे की जनता पुन्हा आम्हाला निवडून देईल. त्यामुळे पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या याची समानता राखण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे. आणि त्या दृष्टीनं जे पद आणि जबाबदाऱ्या ज्या सांभाळण्यात येतील त्याही समान पद्धतीनं सांभाळण्यात येतील हाही निर्णय या ठिकाणी आम्ही केलेला आहे.
एवढा विश्वासघातकीपणा केल्यानंतर शिवसैनिकांनो तुम्ही मला सांगा, या भारतीय जनता पक्षाच्या पेकाटात लाथ मारणं तुम्हाला योग्य वाटतं की नाही? शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे, स्वतंत्र विचारांचा पक्ष आहे, स्वतंत्र धाटणीचा पक्ष आहे. शिवसेना कायम स्वतंत्र विचारांवर चाललेली आहे. तुम्हाला आठवायला हवं, ज्यावेळेस प्रतिभासिंह पाटील या राष्ट्रपती पदाच्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या त्यावेळेस शिवसेनेने आपली भूमिका बदलली. शिवसेनेने भाजपाच्या ऐवजी प्रतिभासिंह पाटलांना पाठिंबा दिला होता मराठीच्या मुद्द्यावर. एक मराठी महिला, महाराष्ट्राची कन्या देशाची राष्ट्रपती होऊ पाहते आणि शिवसेना त्याला पाठिंबा देणार नाही असं होऊ शकत नाही. भले त्या काँग्रेसच्या असल्या तरी देखील शिवसेनेने पाठिंबा दिला होता. प्रणव मुखर्जी एक विद्वान माणूस, ज्ञानाने विद्वान माणूस, ज्या वेळेस राष्ट्रपती हो पाहत होते त्याही वेळेस शिवसेनेने पाठिंबा दिला होता. आपल्या सर्वांना या साऱ्या भूमिका आठवतात, तेही काँग्रेसचे होते. आणीबाणीच्या काळामध्ये बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना देखील पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा काँग्रेसला असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला असेल पाठिंबा दिला होता. या अनेक गोष्टी अगदी तुम्हाला जर सांगायचं झालं तर मुस्लिम लीगशी देखील शिवसेनेची एकेकाळी युती झाली होती, ती तुटली हा भाग वेगळा. पण लक्षात घ्या, शिवसेनेने कायम स्वतःच्या भूमिका या स्वतंत्र ठेवल्या होत्या. भारतीय जनता पक्षासोबत किंवा त्यांच्या भूमिकांसोबत शिवसेना फरफटत जाईल, खेचली जाईल असं कुठेही लिखित नव्हतं. याचं कारण लक्षात घ्या शिवसैनिकांनो, भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला गृहीत धरायचा प्रयत्न केला, कायम गृहीत धरायचा प्रयत्न केला. म्हणजे 10 वर्षांची सत्ता हातात आल्यानंतर 14 ते 24 अशी 10 वर्षांची सत्ता हातात आल्यानंतर जवळपास 7.5 वर्ष तुम्ही घ्या, म्हणजे 14 ते 19चा काळ तुमचा 5 वर्षाचा, त्यानंतर पुन्हा आणखी 2.5 वर्ष घ्या, जवळपास 7.5 वर्ष तुम्हाला घ्या. पण शिवसेनेला तिच्या हक्काची 2.5 वर्ष द्या, ही जर मागणी शिवसेनेने केली आणि हे सगळं ठरलेलं असताना देखील तुम्ही ते शिवसेनेला देणार नाहीत. मग जर असा शब्द तुम्ही पलटवत असाल तर शिवसैनिकांना सांगा, यांच्या पेकाटात लाथ घातली, हे काही योग्य नाही केलं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी. म्हणजे आपण गेल्या 30 वर्षांपासून मित्र आहोत, दोघेही आपण सत्तेच्या बाहेर आहोत. जर आपल्याकडे 10 वर्षांसाठी सत्ता आली तर सारीच्या सारी 10 वर्षाची सत्ता मलाच हवी. शिवसेनेला मी 1 दिवसाची सत्ता देणार नाही. आपण 7.5 वर्ष त्यांना देऊ करत होतो. अरे 7.5ची बार्गेनिंग करून तुम्ही 8 करायला हवी होती. जे 2.5 वर्ष आपण म्हणतो त्या 2.5चे 3 करायला हवे होते. 2 वर्षासाठी का होईना शिवसेनेला सत्ता द्यायला, कारण शिवसेना देखील एक राजकीय पक्ष आहे, त्यात देखील नेते आहेत, मंडळी आहेत, त्या सर्वांना देखील सत्तेमध्ये यायचं असतं, आपापल्या भागांचा विकास करायचा असतो आणि राजकारणामध्ये सत्तेमध्ये येणं हे फार महत्वाचं असतं. मग शिवसेनेने ही एक रास्त मागणी त्यांच्या समोर ठेवली आणि जे ठरलेलं होतं याचा देखील तुम्ही व्हिडिओ वारंवार पाहिला असाल. ज्यावेळेस 19 साली शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी मातोश्रीच्या बाहेर येऊन शिवसैनिकांना संबोधन केलं होतं, हे सांगितलं होतं की सगळ्या गोष्टीमध्ये मी समसमानता आणलेली आहे. आणि याच्यावर राज ठाकरेंसारखे नेते म्हणतात की कधी ठरलं 4 भिंतींमध्ये, त्या 4 भिंतीला आम्ही मातोश्री म्हणतो बरं का राजसाहेब, 4 भिंतींना आम्ही मातोश्री म्हणतो. त्या मातोश्रीच्या अँटी चेंबर मध्ये यांच्या म्हणजे ठरलं, त्यांनी बाहेर येऊन सांगितलं, भर प्रेसवर सांगितलं. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असाल तरी देखील पुन्हा पहा काय म्हणाले ते शिवसेनेचे पक्षप्रमुख. युतीची 25 वर्षाची अधिक सत्ता होती नव्हती पण सुखाची होती, कारण आपल्यामध्ये तशी काही खेचाताणी नव्हती. आणि म्हणून मला असं वाटतं काल जो आपण काही निर्णय घेतला त्याच्यामध्ये आपण लोकसभेच्या 22 जागा लढवत होतो, त्याच्यात आणखीन एक वाढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर जे मुद्दे आपण उचलले होते त्याचा निकाल आपण लावलेला, मग शेतकऱ्यांचा असेल, आपला 500 फुटांचा आहे, नाणारचा मुद्दा आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री जे बोलले त्याचा अर्थ तुम्हाला नीट कळला का? समान जागा नाही, समान जागा नाही, समान जागा, समान न्याय, समान जागा आणि जबाबदाऱ्यांच्या अधिकाराचा समान वाटप. याचा अर्थ याचा अर्थ मी त्याच्यामध्ये समानता आणलेली आहे. पहिले 25 वर्ष आपण जे करत होतो की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री, ते मी स्वीकारलेलं नाही. मी आपले जे स्वप्न आहे की आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टी एक असं नेहमी म्हणतो आपण की युद्धात जिंकले आणि तळात हरलो. मला माहित नाही हा तळ असेल तर तळात हरलो की जिंकले तुम्ही ठरवायचं. नाही जिंकणारच साहेब, जिंकणारच. नाही, हा जर कालचा आपला तह असेल तर तळात हरलोय की जिंकलोय. आता पुढची जबाबदारी तुमची आहे. तळामध्ये जिंकलेलो आहे, आता युद्धात जिंकावं लागेल. साहेब फक्त तुमचा आदेश.
शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर जे काय मी करेन ते माझ्या शिवसैनिकाच्या हिताचं करेन. त्याच्यामध्ये मी कधी माझा स्वार्थ बघितलेला नाही, बघणार नाही. आणि शिवसैनिकाच्या आयुष्यात सुद्धा किती नुसतं संघर्ष करत बसायचं, त्याला लावायचं. मी लढ म्हटलं तर तुम्ही लढायची तयारी तुमची आहे. हो साहेब, 100%. तुमच्या भरोश्यावरतीच जे काय करतोय ते मी करू शकतोय. म्हणून हा विश्वास हे प्रेम असंच ठेवा आणि असंच राहणार, त्या साहेब. भरोश्यावरतीच मी शिवसेना आणि महाराष्ट्राला पुढे शिवसेनेचे पक्षप्रमुख स्पष्ट शब्दात म्हणाले, आजपर्यंत असं चालायचं ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, पण आता मी ते मंजूर केलेलं नाही. आता शिवसेना आणि भाजपा समान सत्तेमध्ये असणार, याचा अर्थ मुख्यमंत्री पद येत नाही. स्पष्ट शब्दात त्यांनी मुख्यमंत्री या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी पाहिलं. असो, यांना जशी शिवसेना सत्तेमध्ये येते याची भनक लागली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन, तसं ह्यांनी अजित पवारांना घेतलं. तिथेच त्यांनी पार्टी फोडायची सुरुवात केली होती. तिथे काही शक्य झालं नाही. त्यानंतर ते 2 ते 3 दिवसात सरकार पडलं. नंतर एकनाथ शिंदेना फोडलं. एकनाथ शिंदेना तुम्ही मुख्यमंत्री पद देऊ शकता, पण तेच 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद शिवसेनेला द्या. ज्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणाले होते त्यावेळेस मात्र काय धाड भरली होती. काय म्हणतात नरेंद्र मोदी, मला बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केल्याचा आज अभिमान वाटतो. मी बाळासाहेब म्हणाले होते महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री. अरे तुमची गरज नाही शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्यासाठी. शिवसेना समर्थ आहे, स्वतः बसवू शकते. आज यांना बाळासाहेबांचे शब्द आठवले. ज्यावेळेस स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख सारे आमदार घेऊन तुमच्याकडे बसले होते की होय शिवसेनेला 2.5 वर्षांची सत्ता द्या, त्यावेळेस मात्र दिलं गेलं नाही. याला राजकारण म्हणतात. एकनाथ शिंदेना हे राजकारण किती कळालं असेल त्यांचं त्यांना माहिती. आपण फार लहान माणसं, त्यांच्या राजकारणाविषयी आपण काय म्हणणार. आमच्या रक्तामध्ये निष्ठा आहे, त्यामुळे आम्हाला असली राजकारण कळत नाही. असो, शिवसैनिकांनो हे सगळं ऐकल्यानंतर आणखी अनेक गोष्टी आहेत, पण हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल. अनेक गोष्टी आहेत ज्या भारतीय जनता पक्षाच्या कोत्यामानाचं दर्शन घडवतील. त्यामुळे या भारतीय जनता पक्षाला ज्यांनी आपलं गृहीत धरलं होतं त्यांना कुठेतरी पेकाटात लाथ घालणं देखील तितकंच गरजेचं होतं. यासाठी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी एका सामायिक प्रोग्रामवर, म्हणजे मिनिमम कॉमन प्रोग्रामवर, ज्याच्यामध्ये आपण विशिष्ट कामांसाठी एकत्र आलेलो आहोत, जरी आपल्या भूमिका आपलं सारं काही वेगळं असलं, पक्षांची धाटणी वेगळ्या असल्या, काँग्रेस शिवसेना हे कधी एका विचारांचे होऊ शकत नाही, तरी देखील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले, सामायिक कामांवर एकत्र आले आणि महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षांचं शिवसेनेचं, राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि काँग्रेसचं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. आणि अशा काळामध्ये हे सरकार महाराष्ट्रामध्ये होतं ज्या काळामध्ये जगभरामध्ये एक महामारी पसरली होती, कोविड सारखी महामारी पसरली होती. अशा काळामध्ये केंद्राने केलेल्या कोत्या मनाची वागणूक आपण सर्वांनी पाहिली असेल. तरी देखील महाविकास आघाडीच्या सरकारने या महाराष्ट्रामध्ये जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. तो सारा तुमच्या सर्वांसमोर झालेलाच आहे, तुम्ही सर्वांनी ते पाहिलंच असाल. असो, आता तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा शिवसैनिकांनो, शिवसेनेने जे काही केलं ते योग्य केलं की अयोग्य केलं. शिवसेनेने बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा केली की नाही केली. बाळासाहेबांनी सांगितलं होतं, बाळासाहेब म्हणाले होते मी कमळीला माझ्या खांद्यावर बसवायला, ही कमळीची पालखी माझ्या खांद्यावर व्हायला मी शिवसेनेची स्थापना केलेली नाही. मी पुन्हा सांगतो, या कमळीला माझ्या खांद्यावर बसवायला मी माझ्या शिवसेनेची स्थापना केलेली नाही. जसं हे म्हणतात, बाळासाहेब म्हणाले होते की काँग्रेस जर माझ्यासोबत आली तर मी माझं दुकान बंद करेल, माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. बाळासाहेबांना अभिमान असेल आज की माझ्या शिवसेनेची काँग्रेस नाही, माझ्या शिवसेनेची भाजपा नाही, माझ्या शिवसेनेची एनसीपी नाही, माझी शिवसेना आणि माझे शिवसैनिक आणि माझे शिवसेनेचे पक्षप्रमुख आज या दिल्लीच्या पथपातशहांशी लढतायत, झगडतायत, संघर्ष करतायत आणि झुंजतायत. शिवसेना संघर्ष करते, शिवसेना झुंजते, याचा आम्हा सर्वांना आणि शिवसेनेच्या प्रमुखांना याचा सार्थ अभिमान असेल. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. काळजी घ्या.